संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील एका वृद्ध व्यक्तीचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार मध्यरात्रीच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील भर चौकात घडली। यात साहेबराव भीमाजी उनवणे वय 77 असे मृत व्यक्तीचे नाव आहे। रविवारी रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केलाय। सोमवारी सकाळी साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धा ही घराबाहेर येतात आपले सासरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। त्यानंतर तिने आरडाओरड केली। त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक यांनी तात्काळ या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास धुमणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस कॉन्स्टेबल अमित महाजन यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, मात्र घटनास्थळी कोणत्याही वस्तू आढळून आलेल्या नाहीत अशी माहिती संगमनेर तालुका पोलिसांनी दिली आहे। घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं, त्याबरोबर फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते। या घटनेनंतर झोळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेचा संपूर्णतः तपास केला जाईल असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिलं आहे। दरम्यान या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। संगमनेर तालुका पोलीस आरोपीच्या शोधात असून यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास धुमणे यांनी दिले आहे। साहेबराव सोनवणे यांचा खून कोणी केला याचा शोध पोलिसांनी तात्काळ लावावा अशी विनंती नातेवाईकांनी केली।